शिकणार आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डचं लेटेस्ट व्हर्जन, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल की जसे की लेटर कसे बनवायचे, डेटाबेस कसा बनवायचा, डेटा अरेंज कसा करायचा. त्यासाठी आपण सुरू करू. सगळ्यात पहिले स्टार्ट वर्ड. आता आपल्याला इथं अलग अलग प्रकार त्यांनी बनवून दिलेले, जसे की टेम्पलेट्स असेल, स्नॅपशॉट असेल, ते अलग अलग प्रकार दिलेले. पण आता आपल्याला काही ठरलेलं नाही, त्याच्यामुळं या ठिकाणी ब्लँक डॉक्युमेंट घेऊन टाकू. ठीक आहे. मग ब्लँक डॉक्युमेंट घेतल्याच्या नंतर आता सर्वात पहिलं यामध्ये शिकण्यासाठी कुठले कुठले पॉईंट महत्वाचे आपण ते या ठिकाणी बघून घेऊया. जसे की होम टॅब आहे, इन्सर्ट आहे, याला टॅब असे म्हणतात. ड्रॉ, डिझाईन, लेआउट, रेफरन्स मध्ये सेटिंग आहे, मेलिंग मध्ये सुद्धा ज्यादातर सेटिंगच आहे, रिव्ह्यू मध्ये यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकण्यासाठी महत्वाचे आहे. आणि व्ह्यू हा पार्ट सुद्धा थोडा इम्पॉर्टंट आहे. आपण आज सुरुवातीला पहिली टॅब ओपन शिकूया. जसं की आता मी होम टॅब मध्ये आलो. होम टॅब मध्ये बघा, सर्वात पहिलं आपण बघूया फॉन्ट ग्रुप मध्ये. हे बघा या ठिकाणी दिसतो, हा जो ग्रुप आहे हा एवढा, याला म्हणते फॉन्ट ग्रुप. हा ग्रुप म्हणजे याला म्हणतात फॉन्ट ग्रुप. फॉन्ट ग्रुप मध्ये एक नंबरचा ऑप्शन आहे बोल्ड. बी, बी फॉर बोल्ड. बोल्ड म्हणजे काय, जसे की मी काहीतरी टाईप करतोय, ऐन वेळेवर काही नसल्यामुळं मी माझ्या चॅनलचंच नाव या ठिकाणी टाईप केलेलं आहे. मग आता हे टाईप केलेली जो साईज आहे, मला याला बोल्ड करायचं. बोल्ड म्हणजे काय, थोडंसं ठळक करायचं. यावरती क्लिक केलं सिलेक्ट करून, याला जो इफेक्ट आला याला म्हणतात बोल्ड. त्यानंतर दुसरा इफेक्ट आहे हा इटॅलिक. ज्यावरती क्लिक केल्यानंतर अक्षर थोडं तिरपं होतं. आणि अंडरलाईन तर सर्वांनाच माहीत असते, त्यावरती क्लिक केल्यानंतर अंडरलाईन येतं, जेवढ्याला सिलेक्ट केलं तेवढ्याला. त्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉइंट आहे तो आहे या ठिकाणी स्ट्राईक थ्रो. यावरती जर क्लिक केलं तर अक्षराला असं मधून एक लाईन येते, म्हणजे काटल्यासारखा एक इफेक्ट येतो. आणि जर नको असेल तर सिलेक्ट करायचं आणि परत त्यावरतीच क्लिक करायचं, तो इफेक्ट चालला जाईल. त्यानंतर समोरचा जो इफेक्ट आहे तो अक्षरामध्ये नाही सांगता येणार. जसे की मी या ठिकाणी 102 टाईप केले. थोडंसं साईज वाढवतो याची, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. या ठिकाणी आपण साईज कमी जास्त सुद्धा करू शकतो. आता बघा मी 102 टाईप केलेले. या ठिकाणी पहिला जो आपल्याला इफेक्ट आहे त्याचं नाव आहे सबस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट वरती जर क्लिक करायचं, आता मी तीनही अंकाला जर का हा इफेक्ट दिला तर लक्षात येणार नाही. मग मी काय करतो, त्यापैकी फक्त एका याला तो इफेक्ट देतो, सबस्क्रिप्ट. बघा, म्हणजे हा पायामध्ये गेला. आपण काय म्हणतो, 10चा पाय 2, त्या पद्धतीने याला देता येतं. आणि याच्या अपोजिट हा दुसरा आहे सुपरस्क्रिप्ट. हा वर्गामध्ये म्हणजे घातांकाच्या ठिकाणी याला दाखवलं गेलं. अशा पद्धतीने हे इफेक्ट या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यानंतर आता मला हे बोर्ड इटॅलिक अंडरलाईन नको आहे, मी याला सिलेक्ट केलं, बोर्डवरती क्लिक केलं, बोर्ड गेला, इटॅलिकवर क्लिक केलं, इटॅलिक चाललं गेलं, अंडरलाईनवर क्लिक केलं, अंडरलाईन सुद्धा चालले गेलं. मी थोडीशी साईज याची
वाढवून घेतो. आता साईज वाढवण्यासाठी प्रत्येक वेळेस इथंच येण्याची गरज नाही, यावरती सुद्धा क्लिक करून आपण साईज वाढवू शकतो. प्रत्येक वेळेस साईज वाढवण्यासाठी असं नाही कंपल्सरी की आपण या ठिकाणाहून साईज ही वाढवली पाहिजे. आपण आपल्याला या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहे, जसे की याचं नाव आहे इन्क्रीज फॉन्ट साईज, म्हणजे साईज वाढवण्यासाठी यावरती जर आपण क्लिक केलं तर एक एक पॉईंट आपली साईज या ठिकाणी वाढते. आणि हा आहे डिक्रीज फॉन्ट साईज, यावरती क्लिक केलं साईज कमी सुद्धा होते. त्यानंतर चेंज केस. आता मी चेंज केस म्हणजे काय, का अक्षराची जी कॅपिटल लेटरमध्ये किंवा स्मॉल लेटरमध्ये आपण जे म्हणतो छोटी एबीसीडी मोठी एबीसीडी अशा पद्धतीनं, आता मी पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये टाईप केलेलं आहे, म्हणजे मोठे एबीसीडी टाईप केलेलं आहे. मला हे आता हे छोटंसं नाव असल्यामुळं मला खोडून दुसरं टाईप करायला मला प्रॉब्लेम येणार नाही. पण जर आपले 10, 20, 50 पेजेसची जरी इन्फॉर्मेशन या प्रकारात असेल तर ती आपण डिलीट मारणं आपल्याच्यानं शक्य नाही. आपण काय करतो, या ठिकाणी येतो चेंज केसमध्ये. इथं केसमध्ये एक गोष्ट थोडीशी ध्यान देऊन बघा. हा पहिली केस आहे सेंटेन्स केस. याची लिहिण्याची या ठिकाणी पद्धत बघा. याचा सेंटेन्स केसचं पहिलं अक्षर हे कॅपिटल आहे, बाकी स्मॉल आहे, आणि नंतर त्याला फुल स्टॉप दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल होईल. म्हणजे ज्या ठिकाणी फुल स्टॉप आहे त्यानंतरचं पहिलं येणारा जो शब्द आहे त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल करण्याचं हे काम करतं. बघा, त्यावर क्लिक केलं तो इफेक्ट आपल्याला दिसून आला. 2 नंबर आहे लोअर केस. लोअर केस मध्ये बघा टोटली छोटे एबीसीडी मध्ये, त्यावर क्लिक केलं टोटल छोटे एबीसीडी मध्ये झालं. अप्पर केस म्हणजे टोटल मोठ्या एबीसीडी मध्ये कन्वर्ट झालं. आणि कॅपिटलाइज इच वर्ड, याला टायटल केस सुद्धा म्हणतात. यावरती क्लिक केल्यानंतर प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल करतं. त्यानंतर टॉगल केस. टॉगल केस ही जी केस अवेलेबल आहे, म्हणजे ज्या प्रकारामध्ये सध्या टाईप केलेलं आहे त्याचा उलटा प्रकार करायचं काम करते. जसं की आता सध्या प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल आहे, याच्यावर जर मी क्लिक केलं तर याच्या उलट होईल, पहिलं स्मॉल होईल बाकी कॅपिटल होईल. आता परत जर क्लिक केलं तर पहिलं कॅपिटल होईल बाकी स्मॉल होईल. याला म्हणतात चेंज केस. लक्षात आलं. त्यानंतर या ठिकाणी टेक्स्ट इफेक्ट, अशा पद्धतीचे रेडीमेड इफेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात, आपण ते वापरू शकतो. आणि खाली जसे की त्याला आउटलाईन आहे, कुठल्या कलरची आपण आउटलाईन या ठिकाणी घ्यायची, ती आउटलाईन आपण घेऊ शकतो. थोडीशी साईज अजून वाढवतो जेणेकरून तुम्हाला थोडं स्पष्ट पाहता येईल. त्यानंतर शॅडो. या पद्धतीने शॅडो म्हणजे सावली. सावली बाहेरच्या साईडना किंवा आतल्या साईडना कशी घ्यायची ती या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर आहे रिफ्लेक्शन, म्हणजे या अक्षराचं रिफ्लेक्शन कसं घ्यायचं. ह्या अलग अलग स्टाईल असतात ज्या आपण वापरून बघायचे असतात. ग्लो वगैरे ते प्रत्येकच गोष्ट सांगायचं काम नाही पडायला पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी टेक्स्ट हे आपण घेऊ शकतो. नंतर आहे हायलाइट कलर. हायलाइट कलर हा आपण जसं हायलाइटर वापरतो त्या पद्धतीनं काम करतो. इथं 2 कलर दिलेले, कन्फ्यूज व्हायचं काम नाहीये. पहिला जो आहे ज्याचा, आणि प्रत्येक या ठिकाणी बघा तुम्हाला एक जो सिम याचा आयकॉन दिलेला आहे हा त्याचं काम दाखवतो. जर ध्यान देऊन बघितलं तर बघा या ठिकाणी आपल्याला हायलाइट केलेलं दाखवतो. आपण कशा सिलेक्ट केलं आणि त्याला या ठिकाणून जर कलर चॉईस केला तर तो त्या अक्षराला न येता त्या अक्षराच्या पाठीमागं ओळीला कलर येतो, म्हणजे त्याला हायलाइट करतो.
आणि त्यानंतर आहे टेक्स्ट कलर. टेक्स्ट कलर म्हणतात, फॉन्ट कलर म्हणतात. हा डायरेक्ट अक्षराला कलर देण्यासाठी आपण वापरतो. हा झाला फॉन्ट ग्रुप. आणि मी आता या ठिकाणी इतक्या इफेक्ट जे दिलेले आहे, मला यातले एकही इफेक्ट पाहिजे नाही. मला सर्वचे सर्व इफेक्ट याच्या काढून टाकायचे. यासाठी मी काय करेल, म्हणजे प्रत्येक इफेक्ट काढत बसेल का? नाही. मग त्यासाठी वापरणार मी कुठली गोष्ट, क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग. त्यावर मी एकदाच टच केलं, जेवढे इफेक्ट दिले होते त्या सर्वच्या सर्व इफेक्ट त्यात चालल्या गेल्या, शिवाय हायलाइट कलरची ती मला मिथून मॅन्युअली जाऊन नो कलर करावा लागेल. अशा प्रकारे आपला फॉन्ट ग्रुप हा शिकून झालेला आहे. आता आपण वळूया पॅरेग्राफ ग्रुपकडे. पण पॅरेग्राफ ग्रुपकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिले एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे आपल्याकडं डेटा असणं. तर एक मिनिमम कमीत कमी एक पानभर आपल्याला माहिती पाहिजे. मग आता माहिती आणणार कुठून? मग मी या ठिकाणी काय केलं, ChatGPT ओपन केली आणि ChatGPTला एक जनरल स्टोरी विचारली किंवा मला माहिती दे, जेणेकरून मी इथून कॉपी करून घेतली. कंट्रोल फी. आता मी स्टोरी या ठिकाणी कॉपी करून घेतली. आता बघा, बऱ्याच ठिकाणी कुठं बोल्ड आहे, कुठं अंडरलाईन आहे. मी याला सिलेक्ट केलं आणि याला क्लिअर ऑल केलं, म्हणजे याच्याकडे कुठल्याही पद्धतीची आता इफेक्ट नाहीये. आणि ज्या लाईन या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन बघायला भेटतात, तर त्या स्पेलिंग जे आहे त्या कम्प्युटर डेटाबेसमध्ये नसल्यामुळं त्याला स्पेलिंग एरर आलेला आहे खाली. त्या नॉन प्रिंटिंग असतात, ज्या प्रिंटमध्ये येत नाही. आता बघा, या ठिकाणी लाईनिंग आपण सर्वात पहिलं पाहायचं. आता अलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे काय असतं, आपली टायपिंग कुठून सुरू झाली पाहिजे आणि कशी दिसली पाहिजे, आपल्या पॅरेग्राफला सेट करण्यासाठी अलाइनमेंट खूप महत्त्वाची असते. आता ही आहे, सर्वात पहिले आपण बघूया ही अलाइनमेंट. लेफ्ट अलाइनमेंट म्हणजे यावरती जे जर क्लिक केलेलं असेल तर टायपिंगची सुरुवात ही आपली डाव्या बाजूला होते. आणि हे बघा, डावी बाजू या ठिकाणी एकदम काय झालेली आहे, लेफ्ट साईडनं क्लिअर आलेली आहे आणि राईट साईडनं ही अनिश्चित आहे. तसंच जर तुम्ही समजा सिलेक्ट करून याला सेंटरमध्ये घेतलं तर सुरुवात ही टायपिंगची सुरुवात ही सेंटरनं झालेली, दोन्ही साईडनं ही वाकडी तिकडी आलेली. सेम तसं जर राईट घेतलं तर टायपिंगची सुरुवात ही राईटनं होईल, म्हणजेच राईट अलाइनमेंट ही अलाइन होईल. पण त्यानंतर येते जस्टिफाय. जस्टिफाय म्हणजे दोन्ही साईडना एका लाईनमध्ये ही आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. जो डेटा आहे तो आपल्याकडं कमी असल्यामुळं मी त्याला एका लेव्हलमध्ये घेतो. बघा, या ठिकाणी एक छोटासा मी दाखवलेला आहे. दोन्ही साईडना एका लाईनमध्ये जर का पॅरेग्राफ असेल तर त्याला आपण जस्टिफाय म्हणतो. त्यानंतरचा पॉइंट येतो या ठिकाणी, ज्याला म्हणतात लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग. लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग म्हणजे दोन ओळीमधलं अंतर. जसे की आता मी या ठिकाणी हा पॅरेग्राफ एवढा सिलेक्ट करतो आणि याचं अंतर जे ते मी कमी जास्त या ठिकाणी करू शकतो. याला मी ज्या पॉईंटवरती क्लिक करेल, म्हणजे जसे की मला 1 इंचची 1 पॉईंटची मार्जिन ठेवायची, 1.15, 1.5, 2, 2.5, हे आपल्यावर डिपेंड करते, आपल्या कामानुसार. त्यानंतर आहे बुलेट पॉईंट्स. बुलेट पॉईंट्स म्हणजे आपण जे ठळक ठळक पॉईंट्स काढतो त्याला आपण नंबरिंग देतो, त्या पद्धतीने या ठिकाणी आपण बुलेट पॉईंट देऊ शकतो.
हे बघा या पद्धतीनं सेम हे आहे बुलेट पॉइंट्स आणि या ठिकाणी आहे नंबरिंगचे फॉर्मॅट आहे. आपल्याला जो फॉर्मॅट पाहिजे त्यावरती आपण क्लिक करायचा, तो फॉर्मॅट आपल्या फाईलमध्ये लागू होऊन जाईल. त्यानंतर आहे शेडिंग. शेडिंग ही सिलेक्ट केलेल्या पॅरेग्राफला कलर देण्यासाठी आपण वापरतो. आता ही जी त्यानंतर आहे बॉर्डर्स. बॉर्डर्सचा वापर हा इन्सर्टमध्ये ह्या पुढच्या टॅबमध्ये शिकवला जातो. तिथं इन डिटेलमध्ये हा पॉईंट या ठिकाणी आपण थोडासा मागे ठेवूया. त्यानंतर येते फाइंड, रिप्लेस आणि सिलेक्ट. फाइंड म्हणजे काय, शोधणे. फाइंड वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जर का एखादा शब्द किंवा एखादा पॉईंट या ठिकाणी शोधायचा असेल तर त्याचा तो शब्द या ठिकाणी आपण टाईप जर केला तर तो कुठल्या कुठल्या लाईन मध्ये किती आहे हे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याला म्हणतात फाइंड. आणि रिप्लेस. रिप्लेस म्हणजे त्याला बदलणे. जसे की मी एक शॉर्टकट घेतो. आता मी एक तुम्हाला समजण्यासाठी एक लाईन लिहिली. त्याचं ना त्यामध्ये आपल्याला रिप्लेस करायचं. रिप्लेस काय करायचं आहे, रिप्लेस म्हणजे एका शब्दाला दुसऱ्या शब्दाने बदलणे. जसे की या ठिकाणी ॲटपोस्ट जांभूर आहे, तर मला जांभराच्या ऐवजी ह्या फाईलमध्ये ज्या ज्या ठिकाणी जांभरा असेल त्या ठिकाणी मला चला उदाहरणार्थ सोनोशी टाईप करायचं. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन टाईप करत बसणार आहे का? पेजेस मध्ये कुठं 50 वेळेस असू शकतात, कुठे 100 वेळेस असू शकतात. मी एका क्लिक मध्ये याला बदलू शकतो. मी काय केलं, फाइंड व्हॉट मध्ये तो शब्द टाकला की जो मला या ठिकाणी शोधायचा आहे, आणि रिप्लेस विथ मध्ये तो शब्द टाकला की त्या शब्दाच्या ठिकाणी जो शोधणारा शब्द आहे, शोधला जाणारा शब्द आहे, त्या शब्दाच्या ठिकाणी मला कुठला शब्द घ्यायचा तो घेतला आणि याला एकदाच रिप्लेस ऑल म्हटलं. बघा 6 ठिकाणी हा शब्द या फाईलमध्ये होता, पूर्ण ठिकाणी ऑटोमॅटिक या ठिकाणी चेंज झाला. त्याला म्हणतात रिप्लेस. त्यानंतर आहे सिलेक्ट. सिलेक्ट मध्ये एकच ऑप्शन आहे, सिलेक्ट ऑल, म्हणजे फाईलमध्ये जितका बी डेटा आहे हा पूर्ण एका क्लिकमध्ये सिलेक्ट होईल. आणि त्यानंतर आहे सिलेक्ट ऑब्जेक्ट. आपल्याला कुठला ऑब्जेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचा. तर अशा पद्धतीने आपला होम टॅब ही पूर्ण झाली आहे. आणि हा एक पॉइंट या ठिकाणी असा विसरलाय की जसे की मी या लाईनला एखादा इफेक्ट देतो, जसं की इथं फॉन्टचे स्टाईल आपल्याला पाहायला मिळतात. अलग अलग पद्धतीच्या स्टाईल आहे. जसे की आता ही स्टाईल मी या ठिकाणी निवडली आहे. आता ही स्टाईल मला या खालच्या शब्दाला सुद्धा पाहिजे, मग मला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी जात बसायची गरज नाहीये. आता मी वर्ण याला एक कलर सुद्धा दिला, थोडीशी साईज सुद्धा वाढवतो. मग मी या ठिकाणी 3 याला अलग अलग स्टाईल दिल्या. मग मी प्रत्येक ठिकाणी जाऊन याला बदलत बसण्याची मला आवश्यकता नाही. त्यासाठी एक टूल्स वापरायचा, त्याचं नाव आहे फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटर कसा वापरायचा, सर्वात पहिले ज्याची स्टाईल आपल्याला कॉपी करायची त्याला सिलेक्ट करायचं, नंतर फॉर्मॅट पेंटर वरती क्लिक करायचं आणि कुठेही टच न होऊ देता त्या पॉइंटला सिलेक्ट करायचं ज्याला आपल्याला ती स्टाईल द्यायची आहे. ऑटोमॅटिक ती स्टाईल त्याला कॉपी होऊन जाते. त्यानंतर इन्सर्ट.
इन्सर्टमध्ये पॅराग्राफचं शक्यतो काम पडत नाही. इन्सर्टमध्ये काय आहे, मेन टेबल. आपल्याला जर टेबल बनवायचं असेल, या ठिकाणी टेबलवरती क्लिक करायचं, इन्सर्ट टेबल म्हणायचं. आपल्याला किती उभे कॉलम पाहिजे आणि किती आडव्या रो पाहिजे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. जसे की मला 3 कॉलम पाहिजे आणि 5 रो पाहिजे, असं मी त्याला सांगितलं आणि ओके केलं. ऑटोमॅटिक माझ्यासाठी टेबल हा तयार झाला. याला आपण ॲडजस्टमेंट सुद्धा करू शकतो. या लाईनवरती आल्याच्या नंतर असा असा बाण आला की आपण त्याला क्लिक दाबून धरून सुद्धा साईजेची कमी जास्त करू शकतो. जसे की मला पहिला सिरियल नंबर घ्यायचा, तर मला एवढी आवश्यकता नाही. SR.NO 2 नंबर समजा मला नेम घ्यायचा असेल, तिसऱ्या ह्याच्यामध्ये मोबाईल नंबर किंवा ॲड्रेस घ्यायचा असेल, त्या पद्धतीनं आपण साईज ही ठरवू शकतो. आणि आपण त्यामध्ये डायरेक्ट टायपिंग सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीने हा टेबल आपण या ठिकाणी शिकलो आहेत. त्यानंतर पिक्चर्स. आता टेबलला जर आपल्याला डिलीट मारायचं असेल तर आपण काय करायचं, टेबलवरती क्लिक करायचं आणि टेबलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी येतं टेबल डिझाईन. टेबल डिझाईनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं टेबलला अलग अलग इथं स्टाईल पाहायला मिळतात. तुम्हाला आपल्या आवश्यकतेनुसार जी घ्यायची आपण ती घेऊ शकतो. त्यानंतर शेडिंग आहे, ज्या आपण सेलमध्ये क्लिक केलेलं आहे त्या सेलला या ठिकाणी कलर सुद्धा आपल्याला घेता येतो. त्यानंतर बॉर्डरची स्टाईल सुद्धा या ठिकाणी बदलू शकता. त्यानंतर या ठिकाणी बॉर्डरचे अलग अलग स्टाईल निवडता येते. जसे की या ठिकाणी जर मी क्लिक केलं तर बघा मी जी स्टाईल निवडली ती या ठिकाणी आली. पेन कलर आपण बदलू शकतो. या पद्धतीनं बॉर्डरमध्ये जर आपल्याला काही डिलीट करायचं असेल किंवा काही ॲड करायचं असेल तर ठिकाणी मॅन्युअली आपण करू शकतो. आणि त्यानंतर आहेत टेबल लेआउट. टेबल लेआउटमध्ये आल्यानंतर जसं की तुम्हाला या ठिकाणी एखादा कॉलम रो ॲड करायचा असेल तर आपण इन्सर्ट अबोवरती क्लिक करतो. एखादा कॉलम रो खाली ॲड करायचा असेल तर यावरती क्लिक करू शकतो. एखादा आपल्याला कॉलम ॲड करायचा असेल लेफ्ट साईडनं तर आपण ज्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे त्याच्या लेफ्ट साईडला आपल्याला एक कॉलम तयार होईल. आपण ज्या कॉलममध्ये क्लिक केलेलं आहे त्याच्या राईट साईडला जर कॉलम ॲड करायचा असेल तर इन्सर्ट राईटवरती क्लिक करायचं आहे. 2 अलग अलग ज्या सेल आहे त्या जर मर्ज करायचं असेल 2 किंवा त्यापेक्षा अधिक तर त्याला आपण मर्ज सेल म्हणू शकतो. त्या सेलचा एक सेल तयार होते. असे या ठिकाणी अलग अलग पॉईंट्स आहेत ते आपण वापरून बघायचे. इथं ड्रॉ मॅन्युअली तुम्ही ड्रॉ करू शकता या पद्धतीनं. इरेजर आहेत, तुम्हाला जे नको आहे ते या ठिकाणी खोडू शकता. अशा पद्धतीनं टेबल आपण शिकलेलो आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे पिक्चर. पिक्चरमध्ये काय आहे की पिक्चर आपण फाईलमध्ये पिक्चर कसा ॲड करायचा आहे
जर समजा तुमच्या कम्प्युटरमध्ये असेल तर दिस डिव्हाइसमध्ये जायचं. तुम्हाला ऑनलाईनमधून जर सर्च करून घ्यायचं असेल तर ऑनलाईनमध्ये घ्यायचं. आता माझ्या पी सीमध्ये सध्या एकही पिक्चर नाही आहे, तर मी ऑनलाईनवरती क्लिक केलं. इथून तुम्ही सर्च करू शकता. जसं की मला आता यापैकी मी हे पिक्चरवरती क्लिक केलं. ठीक आहे, आपण हे बर्डला या ठिकाणी इन्सर्ट करूया. ते डाउनलोड होऊन या ठिकाणी ॲड होते. पिक्चर जसंही या ठिकाणी ॲड झालं, या ठिकाणी एक नवीन पॉईंट ॲड झाला, त्याचं नाव आहे पिक्चर फॉर्मॅट. पिक्चर फॉर्मॅटमध्ये काय आहे, सर्वात पहिले ते तुम्हाला या ठिकाणी पिक्चरच्या स्टाईल पाहायला मिळतं. त्यावरती क्लिक करायचं आणि ती स्टाईल या ठिकाणी अप्लाय करायची. त्यानंतर पिक्चर बॉर्डर आहे, तुम्ही पिक्चरला एखादी बॉर्डर देऊ शकता. तिथून त्याची साईज कमी जास्त करू शकता. पिक्चर इफेक्ट्स आहेत, सेम इफेक्ट आहे जे आपण टेक्स्ट इफेक्टमध्ये बघितले होते, की जसे की शॅडो असेल, रिफ्लेक्शन असेल, ग्लो असेल, तेच इफेक्ट या ठिकाणी सुद्धा रिपीट झालेले, ते परत सांगायची आवश्यकता नाही. त्यानंतर आपण याला असं उचलून ठेवायला जर गेलो तर हे बघा, आपण क्लिक दाबून ओढलं तर हे उचलत नाही. त्यासाठी काय करायचं, ते याचं रॅप टेक्स्टवरती क्लिक करायचं आणि इन फ्रंट ऑफ टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपण हा फोटो कुठेही उचलून ठेवू शकतो. आपल्याला जर साईज कमी जास्त करायची असेल तर बॉर्डरला असे डॉट दिलेले त्यावरती क्लिक करायचं आणि त्याची साईज कमी किंवा जास्त करून घ्यायची. त्यानंतर इन्सर्ट शेप्स. शेप्स मध्ये काय आहे, अलग अलग आकार आहे. शेप्स म्हणजे आकार, तुम्ही या ठिकाणाहून आकार घेऊ शकता. उदाहरणार्थ आता मी हा आकार या ठिकाणी ड्रॉ करून घेतलाय, पण तो माझ्या पिक्चर वरती आलाय. मला शेप खाली पाहिजे आणि पिक्चर वरती पाहिजे. अशा टायमात काय, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतात. आपण ज्या ऑब्जेक्ट वरती क्लिक केलेले त्या ऑब्जेक्टला आपल्याला पाठीमागा पाठवायचं म्हणून आपल्याला सेंड बॅकवर्ड म्हणतो. आणि तसंच जर का त्याला वरती आणायचं असेल तर आपण त्याला ब्रिंग फॉरवर्ड म्हणू शकतो. या पद्धतीने शेप्स मध्ये सुद्धा ही गोष्ट सर्वचे सर्व रिपीट होते. बघा, मी इथं पिक्चर वरती क्लिक केलं तर इथं पिक्चर फॉर्मॅट येतो आणि इथं शेप वरती क्लिक केलं तर शेप फॉर्मॅट येतो. ऑप्शन सर्वांच्या ठिकाणी सेम आहे, सेम रिपीट होते. शेपच्या स्टाईल जशी की पिक्चर घेतला तर पिक्चरच्या स्टाईल, शेप घेतला तर शेपच्या स्टाईल. शेप केला असेल तुम्ही त्याला त्यामध्ये कलर भरू शकता. शेप आउटलाईन आहे, तुम्ही कुठल्या पद्धतीत त्याला आउटलाईन देऊ शकता, म्हणजे बॉर्डर देऊ शकता. सेम आहे, त्याची साईज कमी जास्त कशी करायची आणि या ठिकाणी अजून ॲडिशनल शेप घेऊ शकता. नको असल्यास त्यावरती क्लिक करायचं आणि डिलीट बटन दाबून द्यायचं. त्यानंतर आहे स्क्रीनशॉट. तुम्हाला हवं त्या गोष्टीचा जर का स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, स्क्रीनशॉट म्हणजे आता प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आल्यामुळं त्यांना स्क्रीनशॉट हे काय असतं हे सांगण्याची आवश्यकता नाही. इथून डायरेक्टली तुम्ही कुठल्याही ठिकाणचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. इथं स्क्रीनशॉटवरती क्लिक करायचं, यायचं आणि स्क्रीन क्लिपिंगला म्हणायचं. तुमचं मायक्रोसॉफ्ट वर्ड हे मिनिमाइज होऊन जाते आणि त्याच्या पाठीमागे जी बी गोष्ट ओपन असेल ती अशी या ठिकाणी थोडीशी हायलाइट होऊन जाते, म्हणजे थोडी
कट होते. आता आपल्याला जे पाहिजे त्याला आपण क्लिक दाबून असं ओढू शकतो आणि जिथं तुम्ही क्लिक सोडसान तितका स्क्रीनशॉट आपल्या याच्यामध्ये येतो. आणि हा बी एक प्रकारचा फोटोच आहे, त्याच्यामुळं पिक्चर फॉर्मॅट हा इथं आपसो येणारच. जसं की इथून तुम्ही त्याला इन फ्रंट ऑफ टेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्ही यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करू शकता. जसं की इथून त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही करू शकता, क्रॉप करायचा असेल, ह्या गोष्टी घेऊन बघायच्या असतात. अशा पद्धतीनं हे ऑप्शन तुम्हाला एखाद्या शेपमध्ये याला जर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर लिंक म्हणजे काय, आपण वेबसाईट टाईप करतो गुगलमध्ये, तशी लिंक या ठिकाणी आपण बनवून ठेवू शकतो. त्यावरती जर क्लिक केलं तर ती गोष्ट उघडेल. जसे की आता बघा, मी इथं सॅमटेक डिजिटल सपोर्ट हे नाव टाईप केलं, याला सिलेक्ट केलं आणि याला लिंक वरती मी क्लिक केलं. यातली कुठलीही फाईल म्हणा किंवा वेबसाईट म्हणा आपण इथं लिंक करू शकतो. ती फाईल कोण्या ठिकाणी ठेवलेली ती या ठिकाणी चॉईस करा. आता माझ्या लॅपटॉपमध्ये कोणत्याही पद्धतीची फाईल अवेलेबल नाहीये पाहिजे तशी, म्हणून मी काय करतो, ही देशमुख शंभू नावाची जी फाईल आहे त्याला इथं लिंक करतो. याला ओके केलं. बघा त्याचा फॉर्मॅट थोडा चेंज झाला, म्हणजे त्याला एक ब्ल्यू कलर आला आणि अंडरलाईन आली. जेव्हा बी तुम्ही त्यावरती जाऊन कंट्रोल दाबून क्लिक करसान आणि ते एकदा परमिशन तुम्हाला मागेल, त्याला येस म्हणल्याबरोबर ते डॉक्युमेंट हे डायरेक्ट ओपन होईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एखादा बटन टाईप याला बनवू शकता. त्यानंतर हेडर, फुटर आणि पेज नंबर हे आपण शिकणार आहोत. हेडर फुटर शिकण्यासाठी आपल्याला मल्टिपल पेजेसची गरज पडते. जसे की आता बघा, मी सर्वच्या सर्व डेटा हा डिलीट केला, म्हणजे पेजेस ब्लँक केले. इथून ब्लँक पेजेस तयार केले. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 10 पेजेस आपण तयार केलेली आहेत. आणि मी याची साईज छोटी करून घेतो, थोडा झूम कमी करतो, जेणेकरून तुम्हाला सर्वचे सर्व इथं पाहायला मिळते. आता हेडर म्हणजे काय, हेडर म्हणजे पेजची वरची बाजू. याची खासियत अशी आहे की तुम्हाला जर का प्रत्येक पानाला सेम टायटल द्यायचं असेल, आपण प्रत्येक पानावरती जाऊन सेम टायटल हे टाईप करत बसत नाही. जसे की एखादा बुक असेल, त्या बुक मध्ये जर का 100-200 पानं असतील तर प्रत्येक पानाच्या वरच्या बाजूला त्या पुस्तकाचं नाव लिहिलेलं असतं. त्या पद्धतीने आपण टायटल हे देऊ शकतो. जसे की बघा, मी याला या पद्धतीनं आता इथं स्टाईल दिलेले आहे. आता मी ही स्टाईल निवडतो, बँडेड. त्यावरती क्लिक केलं आणि मी या टायटलला एडिट करतो. सॅमटेक डिजिटल सपोर्ट आणि बाजूला मी क्लिक केलं. किंवा मी थोडीशी याची साईज सुद्धा वाढवून घेऊ इच्छितो. होम मध्ये आलो, थोडीशी साईज याची इन्क्रीज केली मी तुम्हाला समजण्यासाठी. आणि इथं हेडर आणि फुडर मध्ये येऊन याला मी क्लोज करून टाकलं. आता बघा, मी टाईप तर एकाच ठिकाणी केलं, पण तुम्हाला इथं पाहायला मिळेल प्रत्येक पेजेसला
या ठिकाणी वरच्या बाजूला एक टायटल आलेलं आहे, जे मी एकाच पानाला दिलं होतं ते प्रत्येक पानाला आलं. सेम फुटर, फुटर म्हणजे पेजची खालची बाजू. चला आपण फुटर मध्ये आपल्या शॉपचं नाव देऊया, श्री बालाजी कॉम्प्युटर्स जांभोळ. आणि याला मी क्लोज केलं. आता तुम्हाला प्रत्येक या फाईलमध्ये जितके बी पानं असतील प्रत्येक पानामध्ये ही सेटिंग ऑटोमॅटिक अप्लाय झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नवीन पानं जर या ठिकाणी ऍड केली तरी त्या पानाला सुद्धा ही सेम सेटिंग ही लागू होईल. त्यानंतर आहे पेज नंबर. पेज नंबर म्हणजे काय की आपल्या प्रत्येक फाईलमध्ये जितके पानं आहेत त्याला आपण पेज नंबर देण्यासाठी याचा वापर करतो. पेज नंबर मध्ये आल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात, जसे की टॉप ऑफ पेज आणि बॉटम ऑफ पेज. म्हणजे पेजच्या वरच्या साईडला पेज नंबर द्यायचे तर पेजच्या खालच्या साईडला पेज नंबर द्यायचे, बस एवढंच आहे. आणि या ठिकाणी स्टाईल आहे, स्टाईल वरती आपण जर क्लिक केलं तर हे सुद्धा हेडर आणि फुटर मध्येच येतं. त्या पद्धतीनं पेजच्या प्रत्येक पेजला हा पेज नंबर या ठिकाणी लागू होतो. नको असेल तर इन्सर्ट मध्ये जायचं, हेडर मध्ये जायचं आणि रिमूव्ह हेडर म्हणायचं, किंवा एडिट करायचं असेल तर एडिट करायचं, नाही तर रिमूव्ह म्हणायचं, ते चाललं जाईल. त्यानंतर फुटर नको असेल रिमूव्ह फुटर म्हणायचं, ते चाललं जाईल. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्स ही अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकत नाही त्या ठिकाणी टेक्स्ट बॉक्सचा वापर तुम्ही करू शकता. टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर इथे येते ड्रॉ टेक्स्ट बॉक्स, त्याला क्लिक दाबून ओढायचं, डायरेक्ट टाईप करू शकता. टेक्स्ट बॉक्स हा शेप टूल्स मध्येच येतो. जेवढ्या बी शेपचे फॉर्मॅट आहे ते या ठिकाणी तुम्हाला रिपीट पाहायला मिळेल. त्यानंतरचा ऑप्शन आहे वर्ड आर्ट. वर्ड आर्ट हे तुम्हाला मी होम टॅब मध्ये शिकवलेलं आहे, जे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सेम या ठिकाणी सुद्धा रिपीट झालेलं आहे. इथून तुम्ही एखादी डेट आणि टाइम तुम्ही ऍड करू शकता फाईलमध्ये, तसं टाईप बी करू शकता. एज्युकेशन मध्ये जर आले तर तुम्हाला इथं मॅथमॅटिकल फॉर्म्युले इथं घेता येतात, ते तुम्ही त्यावरती क्लिक करून घेऊ शकता. आणि जे सिम्बॉल तुमच्या कीबोर्ड वरती नाही ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. मोर मध्ये आले अजून एक्स्ट्रा सिम्बॉल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यावरती क्लिक करून तुम्ही इन्सर्ट म्हणल्यानंतर तो फॉर्म्युला तो सिम्बॉल लगेच लागू होतो. अशा पद्धतीने आपलं इन्सर्ट टॅब ही संपलेली आहे. त्यानंतर आहे ड्रॉ. ड्रॉ मध्ये पेंटची पूर्ण फॅसिलिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सरळ सरळ काय आहे की दोन चार प्रकारच्या पेन्सिल आहेत, त्यावरती आपण ड्रॉ करू शकतो. कलर दिलेले, त्यानंतर रुलर्स. तुम्ही रुलर्स या ठिकाणी यूज करू शकता मोजमाप करण्यासाठी. नको असेल तर ठीक आहे. फॉर्मॅट बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही जसे की वहीचं फॉर्मॅट ठेवायचं असेल किंवा इथून पेजला कलर द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. इंक टू मॅप म्हणजे इथं जर तुम्ही एखादा फॉर्म्युला टाईप केलेला असेल तर तो फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार होईल. जसे की 1/2
हा फॉर्म्युला जसा कम्प्युटरला कळाला की तुम्हाला काय घ्यायचं या ठिकाणी आला, आणि जर करेक्ट असेल तर तुम्ही त्याला इन्सर्ट म्हणू शकता, तो खाली तुम्हाला तयार होऊन येईल. त्यानंतर ड्रॉमध्ये अजून काय आहे? नाही, एवढंच आहे. क्लिअर ऑफ बॅकग्राऊंड, नो बॅकग्राऊंड. त्यानंतर आहे डिझाईन. डिझाईनमध्ये हे बाकी जनरल आहे, जसं की आपला जर पॅराग्राफ या ठिकाणी असेल तर त्याला इथून स्टाईल ऑटोमॅटिकली घेऊ शकता, समजा घ्यायचे असेल तर. त्यानंतर आहे वॉटरमार्क. वॉटरमार्क म्हणजे आपल्या पेजला एक मध्ये आपण एक टायटल देऊ शकतो, एखादा इम्पॉर्टंट शब्द किंवा या पद्धतीनं, जसं की इथं तुम्हाला प्रिव्ह्यू मध्ये पाहायला मिळते, आपण देऊ शकतो. आता हे एक नॉमिनल आहे, जसं की डू नॉट कॉपी असेल, आपल्याला एखाद्याला फाईल पाठवायची असेल आणि त्यांना ते प्रिंट करू नये किंवा ती ऑफिशियल म्हणून वापरू नयेत, मग आपण काय करतो, या ठिकाणी डू नॉट कॉपी असा त्याला वॉटरमार्क लावून देतो, जेणेकरून त्यांना त्या डॉक्युमेंटचा वापर कुठं केला नाही पाहिजे. किंवा आपल्याला आपल्या शॉपचं त्यामध्ये ठिकाणी नाव घ्यायचं असेल तर आपण ते सुद्धा या ठिकाणी त्याला कस्टम वरती क्लिक करून घेऊ शकतो. कॉन्फिडन्शियल असेल म्हणजे असे वॉटरमार्क या ठिकाणी त्याला घेता येतात. नको असेल तर रिमूव्ह वरती क्लिक करून त्याला नाही म्हणू शकता. तुम्ही इथून पेजला कलर सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी पेजला बॉर्डर घेता येते. समजा बॉक्स घेतला, इथं स्टाईल आहे, जी स्टाईल पसंत पडेल त्यावरती क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं. सेम त्या ठिकाणी पेज बॉर्डरला कलर सुद्धा आहेत. आता कलर हे प्रत्येक ठिकाणी येतात, ते रिपीट सांगायची आवश्यकता नाही. आपल्याला पाहिजे तो कलर या ठिकाणी आपण घेऊ शकतो. नको असल्यास त्यावरती क्लिक करायचं आणि नो बॉर्डरवरती क्लिक करून ओके म्हणायचं. पेज कलर मध्ये आपल्याला नको असेल तर नो कलर वरती क्लिक करायचं. लेआउट मध्ये काय आहे, लेआउट या ठिकाणी महत्वाचं आहे. लेआउट मध्ये आता आपला हा जो पेज आहे, या पेजला आपण टाईप केल्याच्या नंतर प्रिंट करण्यासाठी आपण लेआउटचा वापर करतो. लेआउटचा वापर करतो म्हणजे काय करतो, पेज कसं प्रिंट झालं पाहिजे हे काम करण्यासाठी आपण लेआउटचा वापर करतो. सर्वात पहिलं मार्जिन. मार्जिन म्हणजे काय की पेजच्या लेफ्ट साईडला किती जागा सुटली पाहिजे, राईट साईडला किती जागा सुटली पाहिजे, त्या पद्धतीने इथून आपण मार्जिन सोडतो. कस्टम मार्जिन मध्ये आलो आपण. टॉप मध्ये जसं की मला वरनं 1 इंच जागा सोडायची, बॉटम मध्ये 1 इंच सोडायची, लेफ्ट मध्ये 1 इंच, राईट मध्ये 1 इंच, अशा पद्धतीनं आपण इथून घेऊ शकतो. किंवा आपण ऍडजस्ट सुद्धा करू शकतो, जसं की मला 2 इंच इथून जागा मला सोडायची, ओके केलं तर 2 इंचापासून खाली आपला टाईप व्हायला सुरुवात होईल, ती जागा लॉक राहते. त्यानंतर येतं ओरिएंटेशन. ओरिएंटेशन मध्ये काय असतं, पेज उभा घ्यायचा की आडवा घ्यायचा. आता हा आपला पेज उभा आहे म्हणजे कोणता आहे, पोर्ट्रेट आहे. आणि लँडस्केप म्हणजे कुठला, की आपल्याला पेजचा डेटा जर आडवा टाईप करायचा असेल तर आपण ओरिएंटेशन घेतो. त्यानंतर आहे पेजची साईज. आपल्याला A4 घ्यायचा का लेटर घ्यायचा की अजून कोणता घ्यायचा, आपण या ठिकाणून पेजची साईज ही डिसाईड करतो. त्यानंतर एक कॉलम. कॉलम म्हणजे काय की आपला जो डेटा आपण टाईप केलेला आहे तो डेटा आपल्याला आता सध्या एकाच कॉलम मध्ये, मी या ठिकाणून परत तो डेटा रिपीट कॉपी करून घेतला. बघा हा एका कॉलम मध्ये, जर मी या ठिकाणी 2 कॉलम्स म्हटलं तर डेटा हा 2 कॉलम्स मध्ये डिवाइड झाला. मी जर म्हटलं की मला 3 कॉलम्स मध्ये पाहिजे तर 3 कॉलम्स मध्ये, आता माझ्याकडे डेटा कमी असल्यामुळं 2 कॉलम्स मध्ये ऍडजस्ट झाला, तिसरा कॉलम हा खाली राहील. या पद्धतीनं या ठिकाणी लेआउट आपण शिकलेलो आहे. त्यानंतर रेफरन्स मध्ये बघूया काय आहे.
रेफरन्समध्ये या ठिकाणी आपल्याला काहीही आपल्याजोगं नाही आहे. मेलिंगमध्ये फिलहाल नवीन लोकांसाठी या ठिकाणी काही नाही. जे आहे ते टेक्निकली गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये कव्हर करूया. त्यानंतर आहे रिव्ह्यू. रिव्ह्यूमध्ये जसे की आपल्याकडं हा जो डेटा आहे यामध्ये बघा, यामध्ये हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्पेलिंग अँड ग्रामर. स्पेलिंग अँड ग्रामरवरती क्लिक केल्यानंतर ज्या स्पेलिंग कम्प्युटरला असं वाटतं की जे स्पेलिंग चुकीचे आहेत, जसं की मी आता थोडंसं झूम करतो, बघा हा शिवनेरी शब्द आहे. शिवनेरी आपल्याला माहिती आहे हा बरोबर शब्द आहे, पण कम्प्युटरच्या डिक्शनरीमध्ये हा शब्द नाही आहे, ही स्पेलिंग नाही आहे. त्याच्यामुळं त्याचं म्हणणं आहे की हा चुकीचा आहे, म्हणून त्याने अंडरलाईन केलेली. तुम्ही जर याच्यावरती क्लिक केलं की हा मला असा पाहिजे किंवा असा पाहिजे किंवा असा पाहिजे, तर तो शब्द या ठिकाणी रिप्लेस होईल. आणि जर तुमचं म्हणणं असेल की माझा शब्द बरोबर आहे, तर त्याला इग्नोर वन्स करा किंवा इग्नोर ऑल करा. ती त्या ठिकाणची जी अंडरलाईन आहे ती हटवून जाईल. त्यानंतर आहे रीड अलाउड. Kandadev guided him in administration and warfare. जो डेटा दिलेला आहे तो डेटा ते The dream of Swaraj. बस 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 जास्त नको. From a young age. रे बाबा. अशा पद्धतीनं आपण रिव्ह्यू सुद्धा बघितलेला आहे. त्यानंतर व्ह्यू मध्ये प्रिंट लेआउट आपण बघतो. जसं की मी थोडंसं झूम कमी करतो. हे आपलं पेज आहे, ते पेज कसं प्रिंट झालं पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जसं की आपल्या रीडिंग करण्यासाठी आपण पूर्ण व्ह्यू घेतलेला आहे मोठा, या पद्धतीनं. हा आपला प्रिंट लेआउट आहे, म्हणजे प्रिंट कशी होईल हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या पद्धतीनं व्ह्यू मध्ये हे दोनच ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्याला याचं काम नाही, कारण वर्डमध्ये बाय डिफॉल्ट काय असते, प्रिंट लेआउट हे कनेक्ट असते, त्यामुळे आपल्याला व्ह्यूचं या ठिकाणी काम नाही. अशा पद्धतीने आपलं वर्ड चॅप्टरचे जेवढे बी पॉइंट्स आहे आपले शिकवणं झालेले आहे. बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे, जसे की आपण यामध्ये काय काय करू शकतो, कसं कसं करू शकतो समजा आपण, तर हे प्रत्येकाच्या आपापल्या मर्जीवर, टॅलेंटवरती डिपेंड करते ते या ठिकाणी काय करू शकतो. जसे की लेटर वगैरे बनवायचं असेल, मग लेटर बनवण्यासाठी आपण काय करतो, सर्वात पहिले